वॅगनार तक्का मार्गाला साखराळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास 6 बूथ आहेत. 58 ते 58, 59, 60, 61, 62 आणि 63. तरी या 6 बूथवरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे. त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सह्या केलेत आणि त्याच्यावरती जवळपास 2-2 मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत. हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सत्यजित सुरुटकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ 2 आणि हे 2 असे 4 जण बसलेत. 2 बाहेर आत बसतायत, 2 बाहेर थांबतायत आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत नेत आहेत. आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत. त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळे पोलीसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत. अशी परिस्थिती साखराळ्यातल्या बूथ क्रमांक 58 ते बूथ क्रमांक 63 मध्ये झालेली आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोक वागत आहेत. म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे 6च्या 6 बूथमधल्या तक्रारी घेऊन तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या. तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला त्यावेळी अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काय तक्रार घेऊ शकत नाही, तुम्हाला जी काही तक्रार करायची आहे वरती करा. मग आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही. आणि या पद्धतीनं मग सत्यजित सुरटकरांची जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे. अशी ही परिस्थिती आहे. तर या ठिकाणी हे वार्ड 58 ते 63 या 6च्या 6 ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे. याच्यापेक्षा आमची जास्त काही मागणी नाही. सत्यजित सुरटकरांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं? या ठिकाणी सत्यजित सुरटकरांचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी 2 मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी बसवले होते आणि दुसरे एक अपक्ष साळुंके म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या बोगस सह्या केल्या फॉर्मवरती आणि सत्यजित सुरटकरांचे आणि 2 मतदान प्रतिनिधी आतमध्ये बसले. आतमध्ये 2 बसायचे आणि 2 बाहेर यायचे आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताला धरून कानात चिन्ह सांगायचं, आत घेऊन जायचं आणि मतदान करायचं. अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी सकाळपासून चालवलेली आहे आणि ती आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्या सह्या चेक केल्या. इथं असणाऱ्या मतदान जे प्रिसिडिंग ऑफिसर आहेत त्यांनाही मान्य आहे की यांनी बोगस सह्या केलेत, हे खोटे फॉर्म आहेत म्हणून त्यांनी त्यांना उठवून बाहेरही काढलेलं आहे. फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे.